महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार 10 फेब्रुवारी रोजी राजापेठ परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली। झोन क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। तपासणीमध्ये एकूण 20 आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली। प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रघुवीर रिफ्रेशमेंट या प्रतिष्ठानावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। बहुतांश दुकानांमध्ये कापडी पिशव्या आणि 51 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या वैध प्लास्टिकचा वापर दिसून आला। या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी विनोद टांक यांच्यासह आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने सहभाग घेतला। शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ही मोहीम यापुढेही तीव्र राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।